नमस्कार स्वामी भक्तांनो, अनुभूती स्वामींची या मालिकेच्या 12व्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेला आहे। आपण मंदिरात जातो, जप करतो, वारी करतो, पण आपल्या घरातलं वातावरण कसं आहे? स्वामींना आपला भक्त जेव्हा मठात येतो तेव्हा जेवढा आवडतो त्यापेक्षा जास्त तो तेव्हा आवडतो जेव्हा तो आपल्या कुटुंबाला सुखात ठेवतो। आजचा भाग विशेषतः स्वामी भक्त पुरुष आणि महिलांसाठी आहे। संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच, पण त्या भांडणाचं रूपांतर प्रेमात कसं करायचं आणि संकटात डगमगून न जाता स्वामी पाठीशी आहेत या विश्वासाने कसं उभं राहायचं यावर आज आपण चिंतन करणार आहोत। हा व्हिडिओ आज तुमच्या पूर्ण कुटुंबासोबत बसून पहा। स्वामी भक्तांनो, स्वामींनी नेहमीच स्त्री शक्तीचा आदर केला आहे। जर घराचा मालक किंवा घरातील स्त्री स्वामींची सेवा करत असेल तर त्यांच्या वागण्यात तो बदल दिसायला हवा। पुरुषांसाठी बाहेरून थकल्या भागल्या अवस्थेत आल्यावर घरातील स्त्रीवर राग काढणे ही स्वामी सेवा नाही। ती दिवसभर तुमच्या घरासाठी राबते, तिचा आदर करणे म्हणजे स्वामींचा आदर करणे होय। स्त्रियांसाठी पतीवर असलेल्या कामाच्या किंवा कर्जाच्या तणावामुळे कधीकधी त्यांची चिडचिड होते। अशा वेळी शब्दाला शब्द न वाढवता त्यांना समजून घेणे ही खरी भक्ती आहे। ज्या घरात पती पत्नी एकमेकांना स्वामी स्वरूप मानून आदर देतात त्या घरात स्वामी स्वतः वास करतात। तिथे तिसऱ्या व्यक्तीला किंवा वादाला जागा उरत नाही। घरातील वातावरण मंगलमय कसे करावे? तुमच्या घराचे रूपांतर मंदिरात करणे तुमच्याच हातात आहे। सकाळची सुरुवात, सकाळी घरात ओरडाओरड करण्याऐवजी स्वामींचा एखादा भूपाळी किंवा मंत्र लावा। त्या लहरींनी घरातील नकारात्मकता निघून जाते। एकत्र प्रार्थना, शक्य असल्यास दिवसातून एकदा तरी पती पत्नी आणि मुलांनी मिळून स्वामींची आरती किंवा जप करावा। जेव्हा पूर्ण कुटुंब एकत्र बसून श्री स्वामी समर्थ म्हणतं तेव्हा घरातील वादाची भिंत गळून पडते। माफीची वृत्ती, मला माफ करा आणि मी तुला माफ केलं, हे दोन शब्द संसारातील मोठे डोंगर पोखरू शकतात। आज अनेक घरांमध्ये कर्जापायी भांडणे होतात। नवरा बायको एकमेकांना दोष देऊ लागतात, पण स्वामी भक्तांनो, आठवा तो मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। संकट जेव्हा येतं तेव्हा ते दोघांवर असतं। जर नवरा डगमगला तर बायकोने त्याची शक्ती बनावं आणि जर बायको खचली तर नवऱ्याने तिचा आधार व्हावं। कर्जाचे टेन्शन, कर्ज आहे म्हणून मी संपलो असा विचार कधीही करू नका। वाईट दिवस हे ढगांसारखे असतात, ते येतात आणि निघून जातात। फक्त तुमचा संयम सुटू देऊ नका। स्वामींची साथ, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात तेव्हा डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा। स्वामी त्या लाकूड तोड्याच्या वारुळातून प्रकट होऊ शकतात, तर तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते नक्कीच मार्ग दाखवतील। ते तुमच्यासोबत, तुमच्या घरात, तुमच्या कष्टाच्या ठिकाणी अदृश्य रूपात उभे आहेत। मी कायम तुझ्यासोबत आहे। व्हिडिओच्या या भागात मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, स्वतःला कधीही एकटं समजू नका। तुम्ही जेव्हा रात्री रडता तेव्हा तुमचे अश्रू पुसणारे स्वामी असतात। तुम्ही जेव्हा एखादा धाडसी निर्णय घेता तेव्हा तुमच्या पाठीवर थाप मारणारे स्वामी असतात। स्वामी म्हणतात, अनन्यभावे मला शरण ये, मी तुझे सर्व योगक्षेम वहीन। याचा अर्थ असा की तुम्ही फक्त प्रामाणिकपणे संसार करा, एकमेकांना साथ द्या, कष्ट करा। तुमच्या वाट्याचं युद्ध लढायला स्वामी समर्थ आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सर्व स्वामींचे भक्त आहात आणि हे चॅनल तुमचं स्वतःचं आहे। इथे आपण एक परिवार आहोत। मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या आयुष्यात आता खरंच खूप खूप चांगलं होईल। तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, कारण आता तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत। तर स्वामी भक्तांनो, आज शपथ घ्या की आजपासून घरात भांडण होणार नाही। संकटात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवू आणि स्वामी आहेत या विश्वासावर जगू। एक छोटीशी विनंती, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा, कारण तुमची एक कमेंट या व्हिडिओला आणि आपल्या स्वामींच्या विचारांना अजून अनेक गरजू स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायला मदत करेल। आता आपण एक परिवार आहोत आणि आपल्याला आपला हा स्वामी परिवार खूप मोठा करायचा आहे। तुमच्या प्रतिसादानेच आपली ही साखळी अजून मजबूत होईल। भेटूया पुढच्या भागात एका नवीन अनुभूतीसह। तोपर्यंत जप करत रहा। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय।